हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला निर्देशांक आणि अहवाल यावर आधारित प्रश्न बघणार आहोत। लक्षात घ्या, TCS आणि IBPS यामध्ये करंट अफेअरमध्ये विचारला जाणारा हा महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। पुढील 5 ते 7 मिनिटांमध्ये मी सर्व प्रश्न तुमचे कव्हर करून देईल, म्हणजे परीक्षेत कोणताही प्रश्न आला निर्देशांक आणि अहवाल तर तुमचा मार्क जायला नको। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, कारण की असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही आपल्याकरता घेऊन येत असतो। पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षी जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? याचं योग्य उत्तर आहे 2025। लक्षात घ्या, 2027मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनुमान या ठिकाणी लावलेला आहे। पुढील प्रश्न, वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 कोणी जारी केला? तर तो केला आहे युनेस्कोने। युनेस्कोद्वारे UN वॉटरच्या वतीने प्रकाशित केले आहे। थीम काय आहे? पर्वत आणि हिमनद्या पाण्याचे मनोरे। आणि युनेस्कोचा फुल फॉर्म आणि युनेस्कोचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे भारताचा? कमेंट करा, तुमच्यासाठी हा होमवर्क आहे। यानंतर पुढील प्रश्न, गव्हर्नमेंट इंडिया व्हॅल्यू रँकिंग 2025मध्ये भारतातील तिसरा सर्वात मौल्यवान ब्रँड कोण बनला आहे? तर तो बनला आहे अमूल। यानंतर पुढील प्रश्न, 2025च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश करण्यात आला? तर लक्षात घ्या, भारतातील 79 विद्यापीठांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे। जी MIT इन्स्टिट्यूट आहे ती विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सलग 13व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे? तर तो आहे 13 शहरे। मेघालयातील बर्नीहाट जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे। सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे दिल्ली, भारताचा क्रमांक आहे या लिस्टमध्ये 5वा। जगातील सर्वात प्रदूषित जे देश आहेत त्यांचे क्रमांक आहे चाड, त्यानंतर बांगलादेश, त्यानंतर पाकिस्तान, कांगो आणि त्यानंतर भारत। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, 2020-24 या कालावधीत कोणता देश शास्त्रज्ञांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? तर तो देश आहे अमेरिका। अमेरिका 1 नंबरला आहे, 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला रशिया, 4 नंबरला चीन आणि 5 नंबरला जर्मनी। हे विद्यार्थी मित्रांनो जे शस्त्रास्त्रे असतात, वेपन असतात त्यांमध्ये निर्यातदार आहेत। आणि आयातदार कोण आहेत? 1 नंबरला युक्रेन, 2 नंबरला भारत, 3 नंबरला कतार, 4ला सौदी अरेबिया आणि 5 नंबरला पाकिस्तान। ही काय करतात? तर आयात करतात। यानंतर पुढे बघूयात, ब्रँड फायनान्स इन्शुरन्स अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडच्या यादीत LICला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर या ठिकाणी LICचा जो नंबर आहे तो आहे 3रा। LICचा फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन। पोलंड आधारित PZU पहिल्या तर चायना लाईफ इन्शुरन्सचा 2ऱ्या क्रमांकावर नंबर आहे। यानंतर पुढील प्रश्न, मार्च 2025मध्ये 19वा संपत्ती अहवाल 2025 कोणी प्रसिद्ध केला? तर तो प्रसिद्ध केला आहे नाईट फ्रँक यांनी। अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारत जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्रामध्ये क्रमांक लागतो। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे। पुढील प्रश्न, इंडिया वेब 3 लँडस्केप अहवालानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील सर्वात मोठे वेब 3 डेव्हलपर हब बनेल? तर ते वर्ष आहे 2028। यानंतर पुढील प्रश्न, S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंग 2025मध्ये कोणती बँक अव्वल ठरली आहे? तर ही जी बँक आहे ती आहे येस बँक। पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025मध्ये द इंडिया कंट्री इकॉनॉमिक मेमोरँडम बिकमिंग अ हाय इन्कम इकॉनॉमी इन अ जनरेशन हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? तर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेने। पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या देशात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर ते देश आहेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड। यानंतर पुढील प्रश्न, आर्थिक वर्ष 2024मध्ये भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष कर भरणाऱ्या कंपन्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर ही जी कंपनी आहे ती आहे रिलायन्स इंडस्ट्री। यानंतर आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्यानंतर वेदांता, त्यानंतर HDFC बँक आणि त्यानंतर आहे इन्फोसिस बँक। पुढील प्रश्न, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र। यानंतर बिहार 2ऱ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेश 3ऱ्या क्रमांकावर आहे। बिहारची कॅपिटल आहे पटना आणि उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ।
प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, सलग तिसऱ्या वर्षी भारतातील पक्षी गणना यादीत कोणते राज्य अव्वल राहिले आहे? तर ते राज्य आहे पश्चिम बंगाल. कॅपिटल आहे कोलकाता. यानंतर अजूनही प्रश्न बघायचे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपण ज्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे तर त्यामध्ये आपल्याला माहीत असेल की एक्झाम स्पेशल जे पुस्तक आणि लेखक हे जे टॉपिक आहेत किंवा बाकीचेही टॉपिक त्यावर प्रश्न विचारले जातात, हे असे सर्व टॉपिक आपण एकत्रित केले. 1000 प्रश्न आहे, 60 ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. हे मटेरियल तुम्ही परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला पुस्तक, लेखक टोपण नावे, समनार्थी उर्जातील शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारताचे सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळे, वारसा स्थळे, JI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना या सर्व टॉपिकवर आम्ही तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबत खालच्या टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर, कॉम्प्युटर यावर तुम्हाला 5 ऑनलाईन टेस्ट भेटेल. हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ठिकाणी 100 रुपयाचं पेमेंट करून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. याची जी व्हॅलिडिटी आहे ती आहे 1 वर्षांची. यामध्ये जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहे आणि तुम्ही कितीही वेळेस या टेस्ट तुम्ही देऊ शकता. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट 2024-25 नुसार रोड नेटवर्कमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे दुसरा. 63.45 लाख किलोमीटर एवढी लांबीचे रस्ते आपल्या भारतात आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. पुढील प्रश्न, बर्गंडी प्रायव्हेट हुरून इंडिया रिपोर्ट 2024मध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे? तर ती कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. पुढील प्रश्न, लॅन्सेटच्या अहवालानुसार 3 दशकात भारतात आत्महत्येचे प्रमाण किती कमी झाले आहे? तर ते प्रमाण झाले आहे 30% कमी. पुढील प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग 2025मध्ये भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ कोणते आहे? तर ते आहे IISc बँगलोर. लक्षात घ्या, IIT दिल्ली आणि IIT मद्रास आणि शिक्षा ओ संशोधन हे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर क्रमांकावर आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सलग 14व्या वर्षी जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले आहे. पुढील प्रश्न, राज्यांमध्ये पंचायतींच्या हस्तांतरणाच्या स्थितीच्या क्रमवारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते प्रथम क्रमांकावर आहे कर्नाटक राज्य. कॅपिटल आहे बंगळुरू. 13 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री SP सिंह बघेल यांनी राज्यातील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती या अहवालाचे अनावरण केले. पहिली 5 जी राज्य आहेत ते आहेत कर्नाटक, त्यानंतर केरळ, नंतर तामिळनाडू, नंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश असा हा अनुक्रमे क्रमांक लागतो. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, हे जे डेली करंट अफेअर तुम्ही चॅनल बघताय त्यावर आपण करंट अफेअर आणि त्या रिलेटेड मटेरियल आम्ही तुमच्याकरिता घेऊन येत असतो. डेली सकाळी 7 वाजता चालू घडामोडींचा दिवसातील 10 क्वेश्चन आम्ही घेऊन येतो. प्रत्येक आठवड्याला संडेला एक 50 प्रश्नांचा व्हिडिओ आणतो आणि डेली बेसिसवर शॉर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करंट अफेअरबाबत माहिती देत असतो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला जर चॅम्पियन बनायचं असेल तर आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक देखील करून घ्या. लीड ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे 3रा. पहिल्या क्रमांकावर आहे चीन, त्यानंतर कॅनडा. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025मध्ये राज्य उच्च शिक्षणाचा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर तो प्रसिद्ध केला आहे नीती आयोगाने. पुढील प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2025मध्ये देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली? तर तो निर्देशांक आहे गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्लूमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर ते आहेत मुकेश अंबानी आणि कुटुंब. यानंतर पुढील प्रश्न, फोर्ब्सने 2025मधील जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आहे अमेरिका. त्यानंतर आहे चीन, रशिया, ब्रिटन आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो. भारत या यादीत 12व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, जानेवारी 2025मध्ये क्रिसिल इंटेलिजन्स अहवालानुसार पुढील आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा अंदाज काय व्यक्त केला आहे? तर तो आहे 6.7% इतका.
पुढील प्रश्न, QS फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025मध्ये फ्युचर ऑफ वर्क श्रेणीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे दुसरा. या निर्देशांकात अमेरिका पहिल्या आणि मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न बघूयात. जानेवारी 2025मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदारांचा आणि कमी पगार असणारा देश आहे? तर तो आहे भारत. 51% कर्मचारी आठवड्यातून 49 तासांपेक्षा जास्त काम करतात आणि भारतीय कर्मचाऱ्यांचे किमान मासिक उत्पन्न फक्त $220 इतके आहे. पुढील प्रश्न, डार्क वेबचा थ्रेट लँडस्केप अहवाल 2024नुसार सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे दुसरा आणि पहिल्या क्रमांकावर जो देश आहे तो आहे अमेरिका. पुढील प्रश्न, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल 2025नुसार कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठी अर्थव्यवस्था असेल? तर ती आहे भारत. 2025मध्ये 6.6% इतक्या वेगाने वाढला आणि 2026मध्ये 6.7% वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. पुढील प्रश्न, 31 डिसेंबर 2024नुसार कोणत्या मंत्रालयाने डायनॅमिक भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल 2024 जारी केला आहे? योग्य उत्तर आहे जलशक्ती मंत्रालय. पुढील प्रश्न, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहे चंद्रबाबा नायडू. यानंतर आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब मुख्यमंत्री ते आहेत. म्हणजे चंद्रबाबा नायडू सर्वात श्रीमंत आणि पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी त्या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांकडे फक्त 15 लाख रुपये इतकी संपत्ती आहे. पुढील प्रश्न बघूयात. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक काय? तर तो आहे चौथा. एकूण देश आहे 145. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील चौथा सर्वात शक्तिशाली लष्करी देश मानला गेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स 2024नुसार भारतातील सर्वात गर्दीचे शहर कोणते बनले आहे? तर ते आहे कोलकाता. या निर्देशांकानुसार कोलकाता पहिल्या, बेंगळुरू दुसऱ्या, पुणे तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या, चेन्नई 5व्या आणि मुंबई 6व्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर कोलंबियातील बॅरिकविला हे सर्वाधिक गर्दीचे शहर बनले आहे. कोलकाता, बेंगळुरू, पुणे आणि लंडन. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024मध्ये कोणते शहर अव्वल आहे? तर ते आहे लंडन. जारीकर्ता मोरी मेमोरियल फाउंडेशन, जपान. प्रसिद्ध एकूण शहरे आहेत 48. पहिले 5 आहेत लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस आणि सिंगापूर. भारतातील मुंबई हे एकमेव शहर 48व्या क्रमांकावर असून निर्देशकांत शेवटचे आहे. यानंतर पुढील प्रश्न, जानेवारी 2025मध्ये प्रकाशित झालेल्या इंडेक्सनुसार रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत आहे 123व्या क्रमांकावर. जारीकर्ता आहे नेचर एजिंग वैद्यकीय जर्नल. एकूण देश आहे 143. पहिले 3 देश आहे स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि डेन्मार्क. पुढील प्रश्न, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक काय? तर तो आहे 85वा. जारीकर्ता आहे हेनले अँड पार्टनर्स फर्म, युनायटेड किंगडम. प्रसिद्ध जानेवारी 2025मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. एकूण देश आहे 119. पहिले जे 3 देश आहेत ते आहेत सिंगापूर, जपान. त्यापाठोपाठ आहे फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली आणि दक्षिण कोरिया. शेवटचे 3 देश आहे 106व्या क्रमांकावर अफगाणिस्तान, त्यानंतर सिरिया आणि त्यानंतर इराक. भारतीय पासपोर्ट धारक विजाशिवाय 57 देशांमध्ये प्रवास करू शकतो, लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघायचा आहे, जागतिक आनंद निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर तो आहे 118वा. जारीकर्ता आहे ऑक्सफर्ड विद्यापीठातील वेलबिंग रिसर्च सेंटरने गॅलप युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कच्या भागीदारीत हे प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध झालं मार्च 2025मध्ये. एकूण देश आहेत 147. पहिले 3 देश आहे फिनलँड, डेन्मार्क आणि आईसलँड. अफगाणिस्तानला सर्वात खालच्या क्रमांकावर म्हणजे 147वे स्थान या ठिकाणी मिळाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, भाषण स्वातंत्र्य निर्देशकांत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 24वा. जारीकर्ता आहे द फ्युचर ऑफ फ्री स्पीच अमेरिकन थिंक टँक. एकूण देश आहे 33. पहिले 3 देश आहेत नॉर्वे, डेन्मार्क आणि स्वीडन. शेवटचे जे 3 देश आहेत ते आहे इंडोनेशिया, मलेशिया आणि पाकिस्तान. पुढील प्रश्न,
जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आहे बुर्किना फासो. जारीकर्ता आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, सिडनी, ऑस्ट्रेलिया. प्रसिद्ध करण्यात आलं 5 मार्च 2025ला. पहिले 5 जे देश आहेत ते आहे बुर्किना फासो, पाकिस्तान, सिरिया, माली आणि नायजर. भारत या यादीत 14व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, हवामान जोखीम निर्देशांक 2025मध्ये अत्यंत हवामानाच्या घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर तो आहे 6वा. जारीकर्ता आहे जर्मन वॉच. प्रसिद्ध केला आहे फेब्रुवारी 2025मध्ये. एकूण देश आहेत 171. 1993 ते 2022 या कालावधीत सर्वाधिक प्रभावित देश आहे डॉमिनिका, चीन, होंडारास, म्यानमार, इटली, यानंतर भारत, ग्रीस, स्पेन, वानुआतू आणि फिलिपिन्स. पुढील प्रश्न, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024मध्ये भारताचा क्रमांक कितवा? तर तो आहे 96वा. प्रसिद्ध करण्यात आलं 11 फेब्रुवारी 2025ला. जारीकर्ता आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल, बर्लिन, जर्मनी. एकूण देश आहे 180. या वर्षाचा अहवाल भ्रष्टाचार हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत कसा अडथळा आणतो यावर केंद्रित आहे. 2024मध्ये भारताचा एकूण स्कोअर होता 38 असून तो 96व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क सलग 7व्यांदा या निर्देशकांत अव्वल स्थानावर आहे. पहिले 3 क्रमांक आहेत डेन्मार्क, फिनलँड आणि सिंगापूर. सर्वात भ्रष्ट 3 देश आहेत दक्षिण सुदान, सोमालिया आणि व्हेनेझुएला. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क काय होता? तर युनेस्कोचा फुल फॉर्म सांगायचा आहे आणि युनेस्कोचा ब्रँड ॲम्बॅसेडर भारतीय कोण? खाली कमेंट करा. म्हणजे तुमची करंट अफेअरची किती प्रॅक्टिस होते हे यातून कळेल. आणि जर आपल्याला करंट अफेअर्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या. तसेच हे जे मटेरियल आहे एक्झाम स्पेशल MCQ आणि ऑनलाईन टेस्ट ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता. जर आपल्याला फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचे. खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या चॅनलमधून काय म्हणता येईल की असंतुष्टपणा तुमच्यात येणार नाही. नक्की आम्ही तुम्हाला करंट अफेअरचे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आवर्जून आणणार आहोत. तुम्हाला एखाद्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तो देखील खाली कमेंट करा. फक्त तो टॉपिक करंट अफेअर रिलेटेड असला पाहिजे. जर तुम्हाला सामान्य ज्ञान आणि इतरही मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर किंवा एक्झाम भरती यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर हे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावर आपण ते व्हिडिओ आणत असतो. या चॅनलवर फक्त करंट अफेअर आणि रिलेटेड व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.